हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. कसे आहेत? बेटर स्टडी केला मॅथमॅटिक्स. मी सांगितल्याप्रमाणे क्वेश्चन पेपरमधलेच प्रश्न तुम्हाला सॉल्व करायला देणार आहे, बरोबर. आता एक त्याच्यातलंच घेतलं आहे क्वेश्चन पेपरमधलंच. ईच अँड एव्हरी क्वेश्चन विल बी इन द क्वेश्चन पेपर. यू विल सी. हे एक्झाम्पल आहे 2 मार्क्स. दिस एक्झाम्पल कॅरीज 2 मार्क्स. काय दिलं आहे त्यांनी? फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय फ्रॉम द फॉलोइंग टेबल. आता हा टेबल दिलेला आहे ग्राफमध्ये, बघा. खूप सोपा आहे ग्राफचा प्रश्न. ग्राफ मी सोडून पण दिलेला आहे. कोऑर्डिनेट पॉइंट बिंदू स्थापन करा. आता पहिलं इक्वेशन दिलंय त्याने एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. दोन इक्वेशन असतात कधी कधी. तर मग आता एकची व्हॅल्यू 1 दिली. किती दिली? 1 दिली. मग ह्या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू पुटअप करा 1 प्लस वाय जसंच्या तसं इज इक्वल टू 3. काही बदल केलाय का? नाही. हिची एक व्हॅल्यू वाय इज इक्वल टू. आता वायची किंमत काढायची आपल्याला. मग हा एक प्लस आहे, इकडे गेल्यावर राईट बाजूला मायनस होईल. म्हणून वाय खाली वाय इज इक्वल टू 3 मायनस 1. 3 मायनस 1 म्हणजेच काय झालं? 3तून 1 गेला 2. म्हणजे वायची किंमत किती आली? 2. हे झालं उत्तर. मग इथं लगेच लिहायचं वायची 2 खाली अंडरलाईन, एकची 1 वायची 2 झाली. आता दुसरं इथं 1 झालं. दुसरं काय आहे? एकची दिलेली नाही, वायची -1 दिली. मग इक्वेशन घ्यायचं दुसरं, तेच इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती? 3. मग वाय इज इक्वल टू -1 जसंच्या तसं -1 प्लस मायनस मायनस झालं. मायनस असतं तर मायनस मायनस प्लस झालं असतं. इज इक्वल टू 3. आता -1 आहे म्हणून एक्स इज इक्वल टू 3 प्लस 1. 3 प्लस 1 म्हणजेच किती होतात? 4. म्हणजे एकची व्हॅल्यू किती झाली? 4 झाली. याला आन्सर, बरोबर. मग इथं एकची व्हॅल्यू 4 लिहायची, बरोबर. मग इथं काय येईल? 4 मायनस 1 झालं. हे दुसरं पण. तिसरं मग इथं सोडवा पाहिजे तर इक्वेशन घ्या एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. त्याची इक्वेशन. आता एकची किंमत 0 दिली म्हणून पुट ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. 0 मधून प्लस केला तर इकडे गेला 0च, म्हणजे काहीच उपयोग नाही, नाही का. म्हणजे वाय इज इक्वल टू किती आला? 3. 0 मायनस नाही आणि प्लस नाही, म्हणून वाय इज इक्वल टू 3. किती आला? 3. म्हणजेच हे झालं आन्सर. इथं वाय इज इक्वल टू किती आला? 3. एक्स इज इक्वल टू 0, वाय इज इक्वल टू 3 झालं किंमत, बरोबर. वाय इज इक्वल टू 3. शेवटचं चौथं इक्वेशन परत घ्या एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. हे इक्वेशन परत परत घ्यायचं, उजव्या बाजूला सोडवायचं, डाव्या बाजूला नाही. डाव्या बाजूला काय असतं? एक्झामिनर मार्क्स देतात, कळलं की नाही. आता मग काय होईल? इथं काय दिलंय? वाय इज इक्वल टू -2 दिले. एक्सची व्हॅल्यू काढायची. मग एक्स प्लस मायनस मायनसच होईल. वायची किंमत -2 इज इक्वल टू 3. -2 दिली ना. मग आता हे -2 राईट बाजूला गेले तर काय होईल? प्लस. एक्स इज इक्वल टू काय होईल? 3 प्लस 2 इज इक्वल टू 5. एक्स इज इक्वल टू 3 प्लस 2 इज इक्वल टू 5. म्हणजेच आता हे -2 होते, इथं +2 झाले. किंमत एक्सची किती आली? 5. हे झालं उत्तर. म्हणजेच एक्सची किंमत 5 आली. इथं लिहायचं लगेच. म्हणजे तिथं 5 आणि -2. बघा, प्रत्येकाला अर्धा अर्धा मार्क आहे.
असे कॅरीज 2 मार्क वार्षिक परीक्षेला आहे. समजलं प्रत्येकाला. असे 2 गणितं सोडवा तुम्ही, म्हणजे फायनल तुम्हाला परीक्षेला येणार 2 मार्क तुमचे मिळणार. दररोज तुम्ही 2-1 घेत जा. चला, ओके, बाय. हार्ड स्टडी. थँक्यू.